आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. दुपारी 1:30 पर्यंत घटस्थापनेचा शुभमुहूर्त. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराला नवरात्र उत्सवानिमित्त आकर्षक सजावट. मंदिरात दुपारी घटस्थापना केली जाणार. मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण. अमरावतीत नवरात्रीच्या निमित्तानं अंबादेवी आणि एकविरा देवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई. 9 दिवसात लाखो भाविक घेणार अंबादेवीचं दर्शन. आजपासून देशभरात नवीन जीएसटी दर लागू. जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त. नवरात्रीत देशातील नागरिकांना अनोखं गिफ्ट. आजपासून तूप, चीज, बटर, स्नॅक्स, केचप, जॅम, सुकामेवा, कॉफी आणि आईस्क्रीम यांसारख्या सामान्य गृहोपयोगी वस्तू स्वस्त होणार. टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीन सारख्या लक्झरी वस्तू देखील आजपासून स्वस्त. कार आणि 2 व्हीलरही जीएसटी कमी. बहुतेक औषधे आणि फॉर्म्युलेशन्सवर 5% जीएसटी. ग्लुकोमीटर आणि डायग्नोस्टिक किट सारख्या वैद्यकीय उपकरणांवरील कर कमी झाल्यानं सामान्य माणसासाठी औषधांच्या किमती कमी. तर सेवा क्षेत्रात आरोग्य क्लब, सलून, नाई, फिटनेस सेंटर, योगा इत्यादींसह सौंदर्य आणि शारीरिक आरोग्य सेवांवरील जीएसटी. आयटीसी 5%. राज्य सरकारांनी स्वदेशी मोहिमेला गती द्यावी. जेव्हा केंद्र आणि राज्य सरकार एकत्र पुढे जातील तेव्हाच हे स्वप्न साकार होईल. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. स्वदेशी देशाच्या समृद्धीला बळ देईल. प्रत्येक दुकान स्वदेशीने सजवलं पाहिजे. अभिमानाने घोषित करा की ही वस्तू स्वदेशी आहे. अभिमानाने घोषित करा की मी स्वदेशी खरेदी करतो आणि विकतो. पंतप्रधान मोदींचा सल्ला. जीएसटी मध्ये कपात केल्यानं एमएसएमईना मोठा फायदा होईल. आपली उत्पादने जगात सर्वोत्तम असली पाहिजेत. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तर विकसित भारतासाठी आपण स्वावलंबी बनलं पाहिजे. देशात जे काही हवंय, जे काही देशांतर्गत उत्पादित केलं जाऊ शकतं ते आपण देशांतर्गत उत्पादित केलं पाहिजे. मोदींचं वक्तव्य. जीएसटी बदलांबद्दल दुकानात उत्साहित आहेत याचा मला आनंद आहे. ते ग्राहकांना देण्यासाठी काम करताय. आम्ही नागरिक देवो भव या मंत्राने पुढे जातोय. मोदींचं वक्तव्य. तर 11 वर्षात देशातील 25 कोटी लोकांनी गरिबीवर मात केली. यावर्षी सरकारने 12 लाख रुपयांची आयकर सूट दिली. तर कल्पना करा की मध्यम वर्गाच्या जीवनात किती बदल झालाय. मोदींचं वक्तव्य. एक राष्ट्र एक कर हे स्वप्न सत्यात उतरलं. देशाच्या सध्याच्या गरजा आणि भविष्य लक्षात घेऊन नवीन जीएसटी सुधारणा लागू. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. पिंपरी चिंचवडमध्ये भाद्रपद बैलपोळ्यानिमित्त अजितदादांनी बैलजोडीचं केलं पूजन. पदाधिकाऱ्यांचा आग्रह. बैलजोडीचं येसन धरत अजित पवारांनी केलं फोटो सेशन. प्रत्येक जिल्ह्यात लोककलेचं केंद्र असावं. लोककलेसाठी निधी असावा. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. हिंमत असेल तर गॅझेटचा GR रद्द करून दाखवा. मराठ्यांची ताकद दाखवतो. महेश डोंगरे यांचा वडेट्टीवारांना धमकीवजा इशारा. GR रद्द करण्याची वडेट्टीवारांनी केली होती मागणी. भिवंडी विकास आराखड्यात बाधितांना मोबदला द्या. आमदार रईस शेख यांची मागणी. भिवंडी विकास आराखडा बिल्डर धार्जिनी. भिवंडीतल्या स्थानिकांचा आरोप. ओबीसींच्या लढाईत सामील न होणाऱ्याला धडा शिकवा. ओबीसींच्या लढाईत सहभागी न होणाऱ्याला विरोधक मानू. विजय वडेट्टीवारांचं भंडाऱ्यात वक्तव्य. भुजबळांचा बीड मेळावा. फलकावरून हाके गायब. ओबीसी आंदोलनात फूट पडल्याची बीडमध्ये चर्चा. भुजबळांच्या उपस्थितीत 28 तारखेला महाएल्गार सभा. जालन्यात धनगर समाजाचं आंदोलन. एसटीतून आरक्षण मिळावं अशी मागणी.
जालन्यात धनगर समाजाच्या उपोषणाचा 5वा दिवस. उपोषणाला पाठिंबा देण्याकरता सदावर्ते दाखल. दीपक बोराडेंचं जालन्यात उपोषण सुरू. जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न. सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ल्याचा प्रयत्न. सदावर्ते धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना दौऱ्यावर. पर्यटनाला चालना देण्याकरता पर्यटन विभागाची योजना. पर्यटनाचं चित्रीकरण स्पर्धेचं आयोजन होणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. दादरमधील शिवाजी पार्क जिमखान्याला हेरिटेज लुक. घटस्थापनेच्या मुहूर्तावर जिमखान्याचं उद्घाटन. कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे राहणार उपस्थित. ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. आज मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाणे मेट्रोच्या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवणार. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 43 समाजकंटकांची कारागृहात रवानगी. परिमंडल झोनच्या पोलीस उपायुक्तांनी केली रवानगी. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या 47व्या वर्धापन दिनानिमित्त कराड इथे मेळावा. राज्यभरातील तांत्रिक कामगारांचा भव्य मेळावा यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. सारथी बार्टी महाज्योती फेलोशिप मिळत नसल्यानं आंदोलन उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. पुण्यात गुडलक चौकात मागील 6 दिवसांपासून आंदोलन. नागपूरमध्ये रेबीज मुक्त करण्यासाठी मनपातर्फे मिशन रेबीज उपक्रम. मागील 20 दिवसात 10,654हून अधिक कुत्र्याचं लसीकरण पूर्ण. उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. गडचिरोलीत माओवाद्यांनी दिली साक्षरता चाचणी. 42 माओवाद्यांनी घेतला सहभाग. बीडच्या माजलगाव तालुक्यातील मनूर येथील ग्रामविकास अधिकाऱ्याचा डीजेवर ठेका. व्हिडिओ व्हायरल, ग्रामस्थ आक्रमक. पाटण तालुक्यात कोयना नगर परिसरात रानभाजी महोत्सव. शेकडो शेतकऱ्यांचे स्टॉल. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची उपस्थिती. बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्रदूषणात वाढ. तरुणांनी केलं आंदोलन. तरुणांनी श्राद्ध घालताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर केले गंभीर आरोप. कराडमधील सुरली या ठिकाणी 351 रक्तदात्यांचं रक्तदान. महिलांचा मोठा सहभाग. मंत्री शंभूराज देसाईंची शिबिरास भेट. नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर प्रशासन सज्ज. यात्रा काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं. सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना. वर्धाच्या देवळीत इंदिरा गांधींच्या पुतळ्याची विटंबना. देवळी पोलीस ठाण्यात तक्रार. दोषीवर कठोर कारवाई करा, किरण ठाकरेंची मागणी. लातूर जिल्ह्यातील 12,865 प्रौढ आजी आजोबांनी दिली परीक्षा. केंद्र शासनाच्या वतीनं उल्हास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत दिली परीक्षा. दर्यापूर तालुक्यातील शेतकरी संतप्त. शेतात जाणारे पांदण रस्ते अभावी शेतकऱ्यांचे बेहाल. शेतात जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ताच नाही. आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. आज दुपारी 1 वाजता पक्षाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. मोर्चात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, निलेश लंके होणार सहभागी. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस. पुराच्या पाण्यात शेळ्या अडकल्या. अडकलेल्या शेळ्यांची गावकऱ्यांनी केली सुटका. तर परभणीच्या पूर्णामध्ये एकाच रात्री 98 मिलीमीटर पाऊस. सोयाबीन आडवं. शेतकऱ्यांचा टाहो. प्रशासनाचा पंचनाम्याचा दावा शेतकऱ्यांनी फेटाळला. तर अमरावतीला अतिवृष्टीचा फटका. 1.23 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. कल्याणमध्ये दमदार पावसाला सुरुवात. नागरिकांची तारांबळ. पावसाचा जोर कायम राहिला. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. पावसामुळे 1.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. पंचनामे करत जिल्हा प्रशासनाचा सरकारला अहवाल. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांची माहिती. वाशिम जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे
सखल भागात पाणी साचलं, यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर नाराजी केली व्यक्त. भरधाव मालवाहू टेम्पोची गाड्यांना धडक देत सोसायटीच्या आवारात शिरला चालक, गंभीर जखमी, चालकावर रुग्णालयात उपचार सुरू. बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, पावसामुळे शेतीचं लाखोंचं नुकसान, हतबल शेतकऱ्यांनी गळफास लावून संपवलं जीवन. पुण्यातील वानवडी परिसरात गांजाची विक्री, 2 अट्टल गुन्हेगारांना अटक. रामटेकडी इंडस्ट्रीयल परिसरात तस्करी करायचे आरोपींकडून 50,000 किमतीचा गांजा जप्त. चिपळूणमधील डीबीजे कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारीचं कारण स्पष्ट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. भिवंडी तालुक्यातील कुरुंदी या ठिकाणी अनुदानित युरिया खताचा अवैध साठा उघड, 2 ट्रॅक युरिया केले जप्त, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका मत्स्य निर्यातीला, टॅरिफ वॉरमुळे मत्स्य निर्यात संकटात, निर्यात 40% घटली. टीम इंडियाचा 6 विकेट्सने विजय, पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानने टीम इंडियाला 172 धावांचं केलं होतं आव्हान, भारताने हे आव्हान सहज पूर्ण केलं. तर भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताचा दणदणीत विजय, भारताच्या विजयाचा नागपूरमध्ये जल्लोष साजरा. बातमी पावसासंदर्भात आहे. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये मुसळधार पाऊस पडलाय. मुसळधार पावसामुळे ओढ्यात शेळ्या अडकल्या, तर अडकलेल्या शेळ्यांची गावकऱ्यांनी सुटका केलेली आहे. वाघदरी परिसरातील अनेकांची शेती देखील वाहून गेली आहे. सोलापूरमध्ये अक्कलकोटमध्ये हा मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं देखील नुकसान झालंय. तर या पुराच्या पाण्यात अनेक शेळ्या वाहून जात होत्या. गावकऱ्यांनी या शेळ्यांना बाहेर काढलेलं आहे. सोलापूरच्या अक्कलकोटमधील ही दृश्य, मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले, तर या प्रवाहात अनेक शेळ्या देखील अडकल्या होत्या. या शेळ्यांना गावकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढलेलं आहे. तर वाघदरी परिसरातील अनेकांची शेती देखील वाहून गेली. मराठा आरक्षण याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी. सरकारच्या GRच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी. घरातील पाळीव प्राण्यांचं भांडण ठरतंय पती पत्नीच्या घटस्फोटाचं कारण. घरातील श्वान आणि मांजर भांडत असल्यानं पती पत्नीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज. ठाकरे हा ब्रँड नाही, विचार आहे. ब्रँड बेपारी लोक उभा करतात, तर विचार संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होतो. तुमचा बेपारी ब्रँड संपणार, पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही. संदीप देशपांडेंचं ट्विट. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकडे पदवी विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहायला मिळतोय. राज्यात आतापर्यंत विक्रमी 1,66,746 प्रवेश झालेत. अभियांत्रिकी प्रवेशात पुणे विद्यापीठ आघाडीवर आहे, तर विद्यापीठात एकूण 60,482 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. कल्याणमध्ये बंजारा समाजाचा ST आरक्षणासाठी एल्गारे. मराठा हॉलमध्ये बंजारा समाजाची भव्य बैठक पार पडली. यावेळी हजारोंच्या संख्येनं समाज बांधव एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. पैठणमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, उडीद, कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय. कोल्हापूरमध्ये गुटखा घेऊन जाणारा टेम्पो पकडण्यात आलाय. कर्नाटकातून पुण्याकडे जाणारा टेम्पो पकडला गेलाय. कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत 33 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. नांदेडच्या माहूरगडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. माहूरगडावर राज्यासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येनं रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. 9 दिवस माहूरगडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची ही रेलचेल सुरूच असणार आहे.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.